आळशी माणूस कधी बिझनेस करू शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. की तुम्ही एखादा दागिना बनवण्यापेक्षा त्या 50,000 1,00,000 रुपयामध्ये एखादी ट्रिप अरेंज करा. 100 तरुण काढले आपल्याला, तर 80 तरुण असे भेटतील की ते आपली वेळ इतका वाया घालवतात की काही काय करायचं त्यांना माहित नसतं, उद्या काय करायचं माहित नसतं. कुठे म्हणजे मी वेळ वाया घालवला आणि मला जे करायचं होतं ते नाही केलं. नाही, तर बरोबर. त्यावेळेस ती आठवण येण्यापेक्षा आत्ता तुम्हाला जे करायचं ते करा. बिझनेसला एका सिस्टमनी करा. ती सिस्टम शिकून घ्या. अशी गरज नाही की तुम्हाला एमबीएच झालं पाहिजे. पण आजकाल तर तुमच्याकडे इंटरनेट आहे. आमच्या वेळेस तर काहीच नव्हतं. सगळ्यांना 24 तास भेटलेला असतो. प्रत्येक व्यक्तीला 24 तास आहे. यशस्वी माणसाला पण 24 तास आहे. अयशस्वी माणसाकडे पण 24 तास आहे. की असं नाहीये की तुम्ही आज बिझनेस चालू केला आणि उद्या मालामाल झाला. असं बिझनेसमध्ये होत नाही. की तुम्हाला जे देवाने दिलेलं आहे त्याचा त्याचा तो हिशोब घेईल. तुम्हाला हात दिला त्या हाताचा काय उपयोग केला? तुम्हाला जीभ दिली त्या जिभेचा काय उपयोग? तुम्हाला जर आम्ही माइंड दिलं तर त्या माइंडचा तुम्ही काय उपयोग केला? मानवाच्या प्रगतीसाठी तुम्ही काय केलं? काय केलं? नमस्कार मित्रांनो. तर आजचा पॉडकास्ट आपला हा बिझनेस रिलेटेड असणार आहे. बिझनेस रिलेटेड गप्पा गोष्टी आपण आज करणार आहोत. त्याच्यामध्ये बिझनेस आयडिया कशा निर्माण कराव्यात, बिझनेस करताना येणारे चॅलेंजेस, बिझनेस करताना जर तुम्ही टेन्शन डिप्रेशन मध्ये गेले तर त्याच्यातून कमबॅक कसा करावा, आणि बिझनेस केल्यानंतर त्याच्या प्रॉफिटमधून सामाजिक कार्य कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्या चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अफिजा ग्रुप ऑफ बिझनेसचे संस्थापक अध्यक्ष माननीय फिरोज शेख सर. नमस्कार सर. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचा बिझनेस खूप एक्सपांड झालेला आहे. अफिजा ग्रुप ऑफ बिझनेस, त्याच्या अंडर मग चिकन सेंटर असेल, बरोबर सर, राईस असेल किंवा आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते याच्या थ्रू सेल करतात. प्लस त्यांची NIST, बरोबर, NIST नावाची सामाजिक संस्था आहे, त्याच्या थ्रू ते सामाजिक कार्य करतात. तर यांच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. तर सर, पहिला प्रश्न, की जी बिझनेस आयडिया आहे ग्रुप ऑफ अफिजा ग्रुप ऑफ बिझनेस, ही कशी निर्माण झाली आणि त्याच्या थ्रू आपण काय काय करतो? बिझनेस आयडिया कशी निर्माण झाली तर याला मी थोडंसं मागे जाईल. की माझे वडील सेंच्युरी बँकेमध्ये कामाला होते आणि जवळपास चिखलीतल्या खूप लोकांना त्यांनी त्यावेळेस कामाला लावलं सेंच्युरी बँकेमध्ये. आणि खूप गाववाली लोक होती, भारीची लोक होती की ज्यांना रोजगार निर्माण केला. परंतु म्हणजे त्यांचा तितका होल्ड होता कंपनीमध्ये. तरी सुद्धा त्यांनी असं सांगितलं की माझ्या कुठल्याही मुलांना मी नोकरी करू देणार नाही. त्याचं कारण असं आहे की ते म्हणायचे की नोकरी म्हणजे गुलामी आहे आणि तुम्ही एक छोटा व्यवसाय करा, सेल्फ एम्प्लॉईड झाला तरी चालेल, तुम्ही हातगडी लावून केळी विकली तरी चालतील, पण व्यवसायच करा, हे त्यांचं म्हणणं होतं. आणि अफिजा ग्रुप ऑफ कंपनीजच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर अफिजा हे नाव आमच्या 3 भावांच्या पहिल्या स्पेलिंगनी झालेलं आहे. ओके. अमजद फिरोज जावेद या नावाने. आणि हे माझ्या वडिलांनीच ते नाव ठेवलं की तुम्हाला जे बिझनेसेस करायचे तर या नावाने करा. ओके, म्हणजे अशी तुमची बिझनेसची सुरुवात झाली. म्हणजे सुरुवात झाली. पहिल्यापासून घरातच नोकरी नाहीच नाहीच. असं म्हणजे ती माझ्या शिकवण. वडिलांनी म्हणलं की मी खूप लोकांना नोकरी लावली, पण माझ्या मुलांना मी नोकरी नाही करून देणार. ओके, म्हणजे तेव्हापासून म्हणजे हो, बिझनेसच हो. फायनल. ठीक आहे. बिझनेस करणं तर तुम्हाला माहिती आहे सोपं नसतंच. मग हे बिझनेस करत असताना स्टार्टिंगला आता वडिलांचा तर सपोर्ट होताच, मग तरी पण चॅलेंजेस काय काय आले? चॅलेंजेस तसे खूप होते की ज्यावेळेस मी सुरुवात केली 1998ला बिझनेसला, तर माझ्या वडिलांनी नोकरी करता करता एक पोल्ट्री फार्म चालू केला. आता एक थोडासा हॉट सब्जेक्ट आहे कुदरवाडीचा, तर त्या अनुषंगाने बोलतो की कुदरवाडी त्यावेळेस नवीन नवीन होत होती, स्क्रॅप मार्केट नवीन वसत होता, एक 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर माझ्या वडिलांना असं वाटलं की आपणही स्क्रॅपचा बिझनेस केला पाहिजे, कारण ह्यात खूप पैसे आहेत, नवीन नवीन कंपन्या येत आहेत, चांगल्या पद्धतीने आपल्याला बिझनेस करता येईल. परंतु ज्यावेळेस त्यांचे मित्र जे होते, जिथं चिखलीतली काही जागा त्यांच्या मध्यस्थीने घेतल्या म्हणा किंवा त्यांची जे ओळख झाली म्हणा, तर त्यावेळेस त्यांच्या एक लक्षात आलं की हा बिझनेसमध्ये थोडीफार चोरीमारी करावी लागते, खोटं बोलावं लागतं. आणि माझ्या वडिलांचा असा स्वभाव होता की ते म्हणायचे की 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण इमानदारीने व्यवसाय केला पाहिजे. म्हणून तर स्क्रॅप बिझनेसमध्ये जवळपास त्यांनी 6-7 महिन्याचं 1 वर्षाचं ट्रेनिंग घेऊन सुद्धा तो बिझनेस नाही केला आणि आमची जी शेती होती इथं दुर्गानगरमध्ये तिथंच पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. ओके, म्हणजे अशी तिथून तुमच्या बिझनेसची सुरुवात हा, झाली. तर ते त्यांनी सुरुवात केली. यानंतर जे चॅलेंज आले आम्हाला, पोल्ट्री फार्मची काहीच माहिती नव्हती, ब्रॉयलर इंडस्ट्री पूर्ण स्थिर झालेली नव्हती.
अशा वेळेस पोल्ट्री फार्म आमच्या लॉसमध्ये गेले आणि मी मग पोल्ट्री फार्म म्हणजे प्रोडक्शन ही गोष्ट टाळून मार्केटिंग ह्या विषयात आलो आणि चिकन सेंटरपासून सुरुवात केली. मग ब्रॉयलर सप्लाय, त्यानंतर गावरान इंडस्ट्री, आता आम्ही इंटिग्रेशन सुद्धा करतो पोल्ट्री लाईनमध्ये. ओके. बाकीचे बिझनेस जसं अफीजा तर्फे आम्ही बासमती राईस विकतो, खास रिटेल शॉपमध्ये असू दे, बरोबर. चिकन स्पेशल बिर्याणी राईस असू दे. त्याप्रमाणे आम्ही प्लॉटिंगच्या बिझनेसमध्ये पण करतोय आणि आता ओके. नवीन आम्ही कबीर डेव्हलपर्स या नावाने एक बिल्डिंग लाईनचा पण व्यवसाय सुरू करायचा विचार करतोय. ओके. ठीक आहे. तर बिझनेस करत असताना हे चॅलेंजेस येत होते. तेव्हा खूप असं डोक्याला हेडेक होत असेल. चॅलेंजेस म्हणजे त्या काळात गायडन्सच नव्हता. जसं की युट्यूब नव्हतं, इंटरनेट हो, नव्हते. आम्ही ते एक शिवा खेरांचं पुस्तक होतं, मला आता एक्झॅक्ट नाव आठवत नाही पुस्तकाचं. तर रिच ते डॅड पुअर डॅड नाही शिवा खेरांचं एक पुस्तक होतं. त्याची एक टॅगलाईन मला आठवते, पुस्तकाचं नाव नाही आठवत. टॅगलाईन अशी होती ती, की यशस्वी लोक काही वेगळं करत नाही, तर ते आहे तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. तर अशी काही पुस्तकं वाचून आम्ही सुरुवात केली बिझनेसची. विशेष असे गाईडलाईन नव्हती, छोट्यापासून सुरुवात केली, कारण पोल्ट्री मध्ये खूप लॉस झाला होता त्या काळात. थोडे आजारपण वगैरे पोल्ट्रीचे. आणि त्यानंतर आम्ही तो छोट्या पद्धतीने चालू करून मार्केटिंगमध्येच गेलो. पोल्ट्री लाईन मी पूर्णपणे ड्रॉप केली. ओके. आणि चिकन सेंटर चालू केलं. चिकन नंतर मग ब्रॉयलर सप्लाय चालू केला. म्हणजे ही 1998 ची गोष्ट सांगतो तुम्हाला. ओके. मग जेव्हा आता तुम्हाला वाटलं की आता तुम्ही जेव्हा म्हटले की थोडं पॉज केलं, मग कधी असं वाटलं नाही का की आता बंद करावं आणि आता दुसरं नाही का आपण जॉबच करावा, एकदम सेफ, टेन्शन नको, असं कधी वाटलं का? नाही, बंद करावं वाटलं, पण जॉब करावं नाही वाटलं. फक्त लाईन चेंज करावी असं खूप वेळा आलं. की जसं की एक 2000 मध्ये बर्ड फ्लू नावाचा एक आजार आला आणि चिकन पूर्णपणे लोकांनी खाणं बंद केलं. पोल्ट्री लाईन संपली, दुकानं संपले. त्यावेळेस माझ्याकडं कमीत कमी 15-16 मुलं कामाला होती. आणि त्यावेळेस पण मला एकच गोष्ट वाटली, की ह्या लोकांचा रोजगार नाही गेला पाहिजे. बरोबर. की आपण कसंही सर्व्हाइव्ह करू शकतो 1-2 वर्ष, पण मुलं काय करणार ते? तर मग त्यांच्यासाठी मी काय केलं, एक चिकन बिर्याणी हाऊस चालू केलं निगडी प्राधिकरणमध्ये. ओके. आणि तिथं आम्ही ते 2-3 वर्ष चालवलं. कारण ओके. त्यातून जे मार्जिन होत होतं, यांचं पेमेंट निघण्यासाठी तरी कमीत कमी काम मदत चाललं होईल. होतं. हो, तेवढं हो. 1 वर्ष आम्ही सर्व्हाइव्ह केलं त्या पद्धतीने. ओके. कारण त्यावेळेस पण माझ्या वडिलांचं एकच म्हणणं होतं, की व्यवसायाच्या माध्यमातून एक विचार ठेवा तुम्ही नेहमी, की आपण काही घर तरी आपल्यामुळे चालले पाहिजेत. 10, 20, 50, 100 घर तरी आपल्यामुळे चाललं पाहिजे, तर तो व्यवसाय करण्याला अर्थ आहे. ओके. आणि मग आता हे बिझनेस करत असताना मोटिवेशनची तर खरंच खूप गरज लागते. मग तुम्ही मोटिवेट कसं राहता बिझनेस करत असताना? काय? आता मोटिवेट राहण्याचं माझं नेहमी असं म्हणणं असतं, की बिझनेस तोच करू शकतो जो सेल्फ मोटिवेटेड आहे. असं नाही होऊ शकत, की तुम्ही एक पुस्तक वाचलं किंवा एक व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला आली आठवण आणि केला बिझनेस, असं नाही होऊ शकत. कारण तो मोटिवेशन फक्त 1 महिना, 2 महिने, 15 दिवस असंच टिकतं. आणि एक वाक्य आहे, की कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. आणि कन्सिस्टन्सी पाहिजे तर सेल्फ मोटिवेटेड पाहिजे माणूस. माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं, की मोटिवेशन कुठून आलं, तर माझे वडील नोकरी करत होते आणि चांगल्या हुद्द्यावरती होते सेंच्युरी बँकेमध्ये. पण त्यांनी ज्यावेळेस बिझनेस करायचा सुरुवात केली, तर त्याला कारणीभूत आहे आमची आई. आमच्या आईने सांगितलं, की काही करू, आपण एक बिझनेस उभा करू. आणि चिखली खूप खेडेगाव होतं, म्हणजे रोड सुद्धा नव्हतं. अशा वेळेस आम्ही पोल्ट्री टाकली आमच्या शेतात. शेतात जायला तर रस्ताच नव्हता अजिबात. पोल्ट्री टाकली. ते 8 ते 10 वर्ष तिने जी मेहनत केलेली आहे, ती आम्ही बालपणात पाहिलेली आहे. त्या बिझनेससाठी ती इतकी झटायची, इतक्या वेळा प्रॉब्लेम यायचा. कित्येक वेळा असं झालं, की रेटमुळं तो माल एकदम कचरा किमतीत जातोय. कित्येक वेळा आजारपणामुळे कोंबड्या मरतायत, पोल्ट्रीला नुकसान होती. अशा वेळेस पण ती नेहमी तिने हिंमत ठेवली आणि कधीच कुठल्याच कामाच्या बाबतीत तिने हरगाई नाही केली. कित्येक वेळा अशी होती, की ती 20,000 कॅपॅसिटीची पोल्ट्री ती एकटी सांभाळायची, एकही कामगार नसायचा तिथं. तर तिची ती मेहनत आणि तिची ती लगन बघून मला कधीच असं नाही वाटलं, की बिझनेसमध्ये आता बस झालं, असं कधीच नाही वाटत. कारण तिने शेवटपर्यंत केलं. आपल्याला थोडं आणखीन हार्डवर्क करायला काय हरकत नाही. बरोबर. म्हणजे हे मोटिवेशन तुम्हाला आईपासूनच मिळालेलं आहे. बरोबर. आता तुम्ही पोल्ट्री फार्म पण चालवताय, प्लस तुमचे सप्लायर पण आहेत. मग आता काही जण असे अनेक तरुण आहेत, की त्यांना पोल्ट्री फार्म चालवतात आहे, पण त्याच्यामध्ये थोडं अपयश येत आहे.
हम्म. मग आता तुम्ही जे पोल्ट्री फार्म चालवतात तर तुम्हाला आणि आता काय आम्ही जे चॅलेंजेस पोल्ट्री होते? फार्म चालवतो त्याला आता नवीन पद्धतीने चालवतो. जी जुनी पद्धत होती, ओपन पोल्ट्री फार्म म्हणायची त्याला, तर ती पूर्णपणे बंद झाली. आता ओके. आम्ही कंपनी स्थापन केली ओके. आणि या माध्यमातून आम्ही काय करतो, की ज्यांच्या पोल्ट्री बांधल्या, ज्या शेतकऱ्यांच्या पोल्ट्री आहेत, त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतो. ओके. त्यांना आम्ही चिक्स प्रोव्हाइड करतो, मार्गदर्शन देतो, मेडिसिन देतो आणि तो माल सुद्धा आम्हीच उचलतो, त्यांना खाद्य वगैरे सगळं देऊन. म्हणजे त्यांनी फक्त त्याला सांभाळायचं आहे आणि तो एक ग्रोईंग चार्ज असतो, तो ग्रोईंग चार्ज आम्ही त्यांना देतो. अशा पद्धतीने आम्ही राजगुरुनगर, आलेफाटा, तुमचं मावळमध्ये, चांदखेडमध्ये या पूर्ण पट्ट्यात आमचे शेतकरी समाजाला मी ते पूर्ण देत असतो. मग जर आणखीन कोणाला नवीन रजिस्ट्रेशन वगैरे चालू आहेत का, की एखाद्याला करायचं की माझ्याकडे जागा आहे, मी पोल्ट्री फार्म करण्यासाठी इंटरेस्टेड करू आहे? शकतो. खूप आम्ही तर समजा अजून छोट्या लेवलवर खूप मोठ्या-मोठ्या कंपनी जसं बारामती ॲग्रो आहेत. तुमच्या सुगुणा कंपनी आहे, वेंकीस कंपनी, ह्या पण मोठ्या कंपन्या आहेत. परंतु आमच्याशी शेतकरी याच्यासाठी जोडला जातो, कारण आम्ही जितकं वैयक्तिक लक्ष देतो त्यांच्याकडं आणि त्यांना जितकं वैयक्तिक मार्गदर्शन करतो, तितक्या मोठ्या कंपन्या इतक्या लेवलपर्यंत करू शकत नाही, असं काही शेतकऱ्याला वाटतं. तर ते आमच्याकडे येतात. ओके. म्हणजे कोणाला जर करायचं असेल तर ते तुमच्याशी संपर्क साधून नक्कीच करू करू शकता. शकतो. ओके. ठीक म्हणजे आहे. पोल्ट्री लाईनमध्ये मी 35 वर्ष घालवलीत. त्याच्या चिकन दुकान, सप्लाय, हॉटेल कटिंग, इंटिग्रेशन, पॅरेंट्स, फीड प्रत्येक गोष्टीची मला पूर्णपणे माहिती आहे त्यातली. ओके. चालेल. म्हणजे ज्याला कोणाला करायचं असेल तर मी तुमचा नंबर वगैरे दाखवतो स्क्रीनवरती, मग ते तुम्हाला संपर्क करू शकतात. हे झालं बिझनेस रिलेटेड. आता मी तुम्हाला खूप दिवस झालं पाहतोय. तुमची एक दुसरी सवय जी आहे की ती म्हणजे व्यायामाची. रोज तुम्ही मॉर्निंग वॉकला वगैरे जाता. तर ही सवय कधीपासून लागली आणि याचा तुम्हाला बिझनेसमध्ये काय फायदा होतोय का? किंवा बिझनेसमध्ये तर खूप फायदा होतो, कारण ती सकाळच्या वेळची जी एनर्जी मिळते आणि जे शारीरिक स्वास्थ्य असतं, त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी जवळपास चौपट वाढलेली असते. आणि एक आळशी माणूस कधी बिझनेस करू शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. तो जर सकाळी 10-11 वाजता उठून नंतर म्हणत असेल की मी बिझनेस करणार आहे, तर पहिली गोष्ट एक आहे की त्याचं आयुष्यच कमी असणार बरोबर. हो. आणि हेल्दी आयुष्य कमी असणार. त्यामुळे त्याच्याकडे किती वेळ असेल आणि त्याच्या माइंडमधून किती तुम्ही प्रोडक्टिव्हिटीची अपेक्षा कराल, हा एक बरोबर. संशोधनाचाच विषय आहे तसा बघितला तर. बरोबर. आणि माझी ती सवय असं समजा की उशिरा लागली, कारण मला दोन्ही अनुभव आहेत. मी पहिलं तर खूप जास्त आळशीपणाची, मी सांगितलं तसंच 10-11 वाजता आम्ही उठायचो. पण त्यानंतर जसं-जसं त्याच्यातले मी एक माहिती गेलं, की जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे किंवा तुम्हाला हेल्दी राहायचंय, तर तुम्ही सकाळची एनर्जी घेणं खूप महत्वाची आहे. महत्वाचं आहे. पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे आणि एक व्यायाम करणं महत्वाचं आहे. ओके. तर म्हणजे त्याप्रमाणे तो एक्सरसाइज मी जवळपास 10-15 वर्ष झाले करतो आणि चिखलीला एक चांगला आहे, की चांगला नदी किनारा भेटलेला आहे. भेटलाय. तर हो, हो. तिथं तुम्ही पण भेटता मला हो. तिथं नेहमी आपण चालायला जातो. तर तेच ना ती नेहमी. फ्रेश एअर जी आहे, ती फ्रेश एअर खूप महत्वाची आहे आपल्यासाठी. ओके. म्हणजे बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला सायमल्टेनियसली एक्सरसाइज नाही, चालूच आहे. तुमचे शरीर समृद्धच असलं पाहिजे. त्यात काही बरोबर. वादच नाही. तसा बिझनेस करतो. आता साधा विचार करा, की समजा आपल्याला ताप आला किंवा महिन्यातून आपल्याला 2 वेळा ताप येतो आणि 2-2 दिवस तुम्ही गैरहजर असता किंवा त्यावेळेस तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी असते. तर 4 दिवस तर तुमचे वाया गेलेच ना. हो. प्लस तुमचे जर शरीर 7 दिवस नसेल, तर जे बिझनेसला 18-18 तास काम करावं लागतं, ते तुमच्या ऑटोमॅटिक 8-10 तासावर येतं हो. आणि तुम्ही थकता. प्रोडक्टिव्हिटी कमी होते तुमची. ऑटोमॅटिक. कमी होते. बरोबर. त्याच्यामुळे बिझनेस किंवा नोकरी काही करायचं असेल, तुम्हाला लाईफस्टाईल मेंटेन ठेवायची असेल तर एक्सरसाइज एक्सरसाइज खूप गरजेची, गरजेचे खूप आहे. गरजेची आहे. बरोबर. ठीक आहे. आता हे झालं आपलं सगळं बिझनेस वगैरे रिलेटेड. तुम्ही एक सामाजिक संस्था पण चालवता, NIST नावाची. तर त्याच्याबद्दल काय, म्हणजे ही संकल्पना कशी आली की काय? आता ही संकल्पनेचं मूळ सुद्धा माझ्या वडिलांच्या स्वभावात आहे. माझे वडील एक समाजसेवक होते. सहसा त्यांनी राजकारणात भाग घेतला नाही. आमचं चिखली गाव होतं, परंतु त्यावेळेस त्यांचे जे एक कामगार नेते म्हणतात, सेंच्युरी अंकमध्ये ते कामगार नेते होते आणि त्यांचे जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे प्रणेते म्हणतात, अण्णासाहेब मगर. अण्णासाहेब मगर बरोबर यांची खूप दोस्ती होती आणि त्या माध्यमातून त्यांनी खूप काही सामाजिक कार्य केलं. गावातल्या पण प्रत्येक सामाजिक कार्यात ते पुढे असायचे. तर त्यांच्यामुळेच मला असं वाटतं, की ते माझ्या रक्तात आलं आणि मी 12वीला असताना पहिला बिझनेस नाही केला. पहिला एक सामाजिक संस्था चालू केली, प्रगती समाजसेवा नावाची. ओके. आणि इथल्या काही लोकांना घेऊन आम्ही समाजकार्य चालू केलं 12वीत असताना. आणि त्यानंतर मग NIST केली एक 10 वर्षापूर्वी. त्याच्या माध्यमातून पण खूप सामाजिक कार्य केलं. तर राजकारणापेक्षा समाजसेवेमध्ये जास्त इंटरेस्ट इंटरेस्ट. बरोबर. म्हणजे तुम्ही बिझनेस तर आहे, त्याच्यासोबत सामाजिक कार्य करणं पण खूप खूप गरजेचं आहे. म्हणजे खूप जास्त आवड आहे त्याची असं.
ओके, ठीक आहे. तर हे झालं सगळं तुमचं सामाजिक कार्य वगैरे. आता जे तरुण पोरांचे प्रॉब्लेम्स आहेत, मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये मुद्दाम हा विषय घेतोय. माझ्या आतापर्यंत 3 पॉडकास्ट, हा 3रा पॉडकास्ट आहे. तिन्हींमध्ये माझा एकच कॉमन प्रश्न आहे, की जे तरुण पोरं आहेत, त्यांच्यामध्ये आता वाढतं प्रमाण आहे, डिप्रेशन आहे, टेन्शन आहे किंवा आपण जे म्हणतो सुसाईड करण्याचं प्रमाण आहे. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, की कशामुळे होत असेल? कशामुळे प्रमाण वाढत असेल? 2 गोष्टी. एक तर आयुष्याचा काहीच गोल नाही. हं, हं, हं. काहीच त्याला गाईडन्स नाही कुणाचं हं, आणि स्वतः तो गोल निर्माण करण्याची इच्छा नाही. हं, हं. आणि दुसरी गोष्ट आहे त्यांची, एक तर गोल नाही, दुसरी गोष्ट बिझी नाही ठेवत स्वतःला. हं, हं, हं. स्वतःला बिझी न ठेवणं हा एक खूप मोठा विषय आहे. आणि एक तिसरा जर मुद्दा सांगायचा झाला तर यामध्ये एक थोडासा अध्यात्माचा विषय येतो, हं, हं. की थोडीशी तुम्ही जो काही धर्म मानता, त्या देवावरती तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे. तर ती श्रद्धा असेल तर डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण खूप कमी असतं. बरोबर. मग ह्याला तुम्ही असं म्हणजे फिरणं म्हणजे तुम्ही आता मी पण पाहिलं तुम्हाला, की तुम्ही खूप असे फिरत वगैरे असता. तर फिरणं काय म्हणू शकतो आपण त्याला, की ट्रिपला जाणं, ट्रॅव्हलिंग हां. ट्रॅव्हलिंग करणं हे किती तुमच्यासाठी किती इम्पोर्टंट आहे? माझ्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. मी तर असं नेहमी म्हणतो, की हं. तुम्ही एखादा दागिना बनवण्यापेक्षा त्या हं, हं. 50,000 ₹1,00,000 मध्ये एखादी ट्रिप अरेंज करा. हं, हं, हं. तुम्ही विथ फॅमिली जा, पण विथ फॅमिलीपेक्षा सुद्धा सोलो ट्रिपमध्ये तुम्हाला खूप अनुभव येईल. मी बरं. करतोच समजा सोलो ट्रिप हं, करतोच हं, हं. नेहमी. तर सोलो ट्रिपमधला जो अनुभव होतो, हं, हं. अनुभव असतो, त्यामुळे तुम्ही फ्रेश तर होताच, त्याबरोबर तुमचा माइंड खूप ब्रॉड होतो. हं, हं, जगाकडे हं. बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदललेला असतो. बरोबर. माणसं ओळखण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी तयार तयार होत होतं. असते. आणि त्यानंतरही तुम्ही जे बिझनेसमध्ये पार्टिसिपेट करता किंवा लाईफकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन असतो, हं, हं, तो हं. खूप चांगला असतो. चांगलं. म्हणजे फिरणं पण तेवढंच महत्वाचं आहे, खूप ट्रॅव्हल जास्त करणं. महत्वाचं आहे. मी म्हणतो ना, की दागिना बनवण्यापेक्षा सुद्धा तुम्ही फिरणं महत्वाचं आहे. बरोबर. जे की आजकालची मुलं नाही करत आहे शक्यतो. मी जेवढे पाहिले ना, की बऱ्यापैकी नाही, नाही करत आपले बहुतेक. आजकालची मुलं हं, खेळ आणि हं, फिरणं हे हं. मोबाईलवर करतात. हो, हो. बरोबर आहे. की बरोबर. त्यांना सांगितलं, की थोडंसं बाहेर खेळून या. हं, तर हं. मी क्रिकेट खेळलो ना मोबाईलवरती. मी व्हॉलीबॉल मोबाईलवरच खेळलं किंवा बरोबर, तुम्हाला बरोबर. बाहेर फिरायचं तर मग मी युरोप बघितला ना, इथंच बघितला. तो तो अनुभव नाहीये ना, तो हं, बघणं आणि हं, आपले 5 इंद्रिय, हं, 5ची हं. इंद्रिय कामात आले पाहिजे ना. बरोबर. डोळे, नाक, हां. कान, स्पर्श, हं, जीभ. जिम. हे फक्त बरोबर, तिथं तिथं जाऊनच तुम्हाला तो अनुभव भेटणार आहे. बरोबर, तुम्ही फक्त डोळ्यांनी अनुभव घेऊन सांगू शकत नाही, की ही जागा अशी आहे म्हणून. बरोबर. ठीक आहे. आता हे सगळं तरुणांना खूप हा एक सल्ला आहे. शेवटी आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे वळूयात. तरुणांसाठी एक महत्त्वाचा सल्ला काय सांगाल तुम्ही? काय द्याल? की पहिला सल्ला आहे, की मी ज्यावेळेस पाहतो हं, हं. की समजा एक 100 तरुण काढले आपल्याला, हं, हं. तर 80 तरुण असे भेटतील, की ते आपली वेळ हं, हं. इतका वाया घालवतात, हं, हं, हं. की काही काय करायचं त्यांना माहीत नसतं. उद्या काय करायचं माहीत नसतं. कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग बिलकुल नसतो. नसतं. बरोबर. आणि चौका-चौकात गप्पा मारणं, एकमेकांना टवाळकी करणं, हाच एक उद्योग आहे. ठीक आहे, तुम्ही एंटरटेनमेंटसाठी थोडीफार मित्रांना भेटा, थोडीफार करा. त्याबद्दल हं. वाद नाही. पण पूर्ण वेळ त्याच्यासाठीच वाहून घेणं, हं, हं. हे हे चुकीचं खूप आहे. चुकीचं आहे. चुकीचं. आणि 80% तरुण त्याच मार्गाला चालले. त्यामुळे म्हणतो की गोल ठेवा, हं, स्वतःला हं. बिझी ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा सगळ्यांना एकच सल्ला आहे, की वाचन कमीत कमी 10-20 पेज रोज वाचा. ओके. काही वाचा, पण हं. वाचा वाचन तुम्ही. महत्वाचं आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता तुम्ही जे म्हटले वेळ, वेळेला तुमच्या जीवनात किती महत्व आहे? वेळेचं महत्व काय आहे? वेळेबद्दल काय सांगाल वेळ? वेळ सगळ्यांना 24 तास भेटलेला असतो. बरोबर. प्रत्येक व्यक्तीला 24 तास आहे. यशस्वी माणसाला पण 24 तास आहे. हं, हं. अयशस्वी माणसाकडे पण 24 तास आहे. हं, हं. तुम्ही त्या वेळेचा उपयोग कसा करता आणि त्याचं टाईम मॅनेजमेंट कसं ठरवता, हं, हं. त्याच्यावरती सगळा खेळ आहे. बरोबर. म्हणजे त्या 24 तासामध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती स्वतःमध्ये घेऊ शकता किंवा त्याचं किती तुम्ही बेनिफिट घेऊ शकता, हं, हे हं. जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे वेळेचं महत्त्व खूप खूप कारण जास्त आहे. एकदा गेलेली वेळ परत येत परत नाही. येत नाही. एकदा गेलेलं की सगळं काही मिळू शकतं, हं, वेळ मिळू वेळ शकत नाही. मिळत नाही. आणि ते जर विचारायचं तर असं हं. म्हणतात, की एक प्रयोग केला होता हं, हं. बाहेरच्या देशात एका नर्सने. हं, हं. ते जे व्यक्ती मरणार आहे त्यांना माहिती आहे, की आता आपण हॉस्पिटलमध्ये आयसीयू वॉर्डमध्ये ती नर्स होती. हं, तर तिने एक डायरी लिहिली आणि हं. प्रत्येकाला विचारलं, हं, हं. की तुला काय वाटतं, की आता मरताना तुला काय वाटतं? तर प्रत्येकाच्या तोंडी एक महत्त्वाचं वाक्य होतं. ते म्हणजे मी वेळ वाया घालवला आणि मला जे करायचं होतं ते नाही केलं. नाही. तर बरोबर. त्यावेळेस ती आठवण येण्यापेक्षा आत्ता तुम्हाला जे करायचं ते करा. म्हणजे मरणाच्या वेळेस तुम्हाला कळतं की वेळेचं महत्त्व काय काय आहे. आहे? हां. ते तेव्हा तुम्हाला जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला खूप असतो. उशीर झाला. कारण त्यावेळेस काहीच करता येत नाही. बरोबर. तर तुमचं ॲफिजा ग्रुप ऑफ बिझनेस आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोणते-कोणते बिझनेस आणि तुमचे प्रॉडक्ट काय-काय आहेत? प्रोडक्टची माहिती देण्यापेक्षा मी तुम्हाला एक 2-3 वर्षापूर्वीचा किस्सा 2 वर्षापूर्वीचा सांगतो, हं, हं. की जसं
आमचं टार्गेट होतं हं. की कुठल्याही पद्धतीत आपल्या बिझनेसमधून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती झाली पाहिजे. तर त्या बरोबर. दृष्टीने माझ्याकडे कामगार होते. हं, पण एक हं. 2 वर्षापूर्वी मी असं ठरवलं की माझ्याकडे जे लोकं काम करतात, त्यांना जर मी पार्टनरशिप घेऊन एक कंपनी चालू चालू केली आणि त्या हं, हं. पद्धतीने त्यांना एक बिझनेस दिला, तर ते खूप जास्त चांगलं होईल. हं, हं. म्हणून आम्ही काय केलं, की प्रत्येकाला एक बिझनेस सुरू करून दिला आणि हं. जे एक्झिस्टिंग म्हणजे आधीचे जे बिझनेस आहे, ते सुद्धा आम्ही डिव्हाईड केले प्रत्येक माणसामध्ये. जसं की माझ्याकडे जवळपास 8 लोकांची टीम आहे. हं, हं, हं. यामध्ये आम्ही ब्रॉयलर सप्लाय करतो. जसं पोल्ट्री फार्मचं मी सांगितलं, की पोल्ट्री फार्मची इंटिग्रेशन कंपनी बनवली. हं, हं, हं. गावरान आम्ही सप्लाय करतो. अ, त्याप्रमाणे आमचे एक राईस म्हणून आम्ही नवीन बासमती राईसचा एक नवीन हं, हं. प्रकार आणला, की चिकन स्पेशल बिर्याणी राईस. ओके. ते करतो. केटरिंग आहे. ओके. प्रत्येकजण वेगवेगळं सांभाळतो. हं. त्याप्रमाणे एक प्लॉटिंग आणि बिल्डिंग लाईन बिल्डिंग. यासाठी आम्ही कबीर डेव्हलपर्सच्या नावाने सुरू केलं. ओके. मसाले आम्ही हं. सुरू केलेले आहेत. ओके. तर असं वेगवेगळे आम्ही हे प्रोडक्ट आणि कंपनी चालू केलं. प्रत्येकाचे जी माझ्याकडे काम करत होते आधी, हं, हं, हं. त्यांनाच आम्ही पार्टनरशिप देऊन ते बिझनेस सुरू केले. की ओके. त्यांनाही बिझनेस आणि त्यांचे जे नोकरीचे माइंडसेट होते, हं, हं. त्यांना मी हळू करून त्यांना बिझनेसचे माइंडसेट करायला ओके. लावले. म्हणजे नवीन तो उद्योजक घडवण्याचं काम पण तुम्ही हां, याच्या थ्रू जवळपास केलंय. असं म्हणू शकता, की हं. 7-8 उद्योजक आम्ही घडवले त्यातून. आणि ओके. हे मला वाटतं माझ्यासाठी हं. माझ्या जीवनाचं सक्सेस आहे ते. ओके. ठीक आहे. आता हे झाले तुमचे बिझनेस ज्याच्यामध्ये तुम्ही बासमती राईस असेल किंवा पोल्ट्री फार्म ब्रॉयलर, वगैरे असेल, गावरान किंवा बॉयलर, गावरान. हां. डेव्हलपर्स वगैरे असेल. हे झाले बिझनेस. आता याच्यानंतर आणखीन काय आहे का? नवीन बिझनेस आयडिया काय आहेत का किंवा एक्झिस्टिंग हां, बिझनेस? एक बिझनेस अजून राहिला. आम्ही आम्ही फिश सुद्धा सप्लाय करतो. हा बिझनेस माझ्यासाठी एकदम नवीन होता. ओके. त्याला पूर्ण मुळापासून आम्ही शिकलो. जसं बासमती राईस पण आमच्यासाठी नवीन होता. हं, हं, हं. तो पण आम्ही ए पासून शिकलो. जसं पोल्ट्री फार्म मला बाळकडू आहेत त्यातले. हं, हं, मी हं, हं. पोल्ट्रीमधून काही पण सांगू शकतो. पण हे काही ओके. बिझनेस आहे की जे नवीन होते. हं, पण हं. ते आम्ही टीमच्या माध्यमातून एकत्र येऊन ते शिकलो आणि त्याला डेव्हलप केले. ओके. असं आणि नवीन प्लॅनिंग हेच आहे, की आता जे बिझनेस सुरू केलेले आहे, हं, हं. त्याला अजून 3 वर्ष करून कुठल्याही बिझनेसला कमीत कमी 3-4 वर्ष आपल्याला द्यावे लागतात द्यावे त्यात. लागतात. बरोबर. तर हे सुद्धा मी माझ्या टीमच्या सगळ्या लोकांना शिकवलेलं आहे, की असं हां. नाहीये, की तुम्ही आज बिझनेस चालू केला आणि उद्या मालामाल झाला. हो, असं हो. बिझनेसमध्ये होत नाही. बरोबर. फक्त मला एक गोष्ट सांगायची आहे बिझनेससाठी, हं, हं. की कित्येक लोकांना सेल्फ एम्प्लॉईड आणि बिझनेस ह्यातला फरक नाही कळत. की बरोबर. सेल्फ हं. एम्प्लॉईड म्हणजे एक तुम्ही एक स्वयंरोजगार, की तुम्ही गेला तर ते काम होईल असं नाहीये. बिझनेसला एका सिस्टमनी करा. हं, हं. ती सिस्टम शिकून घ्या. अशी गरज नाही की तुम्हाला एम-बी-एच झालं पाहिजे. पण हं, हं. आजकाल तर तुमच्याकडे इंटरनेट आहे. आमच्या वेळेस तर काहीच नव्हतं. बरोबर. इंटरनेट आहे, YouTube आहे. तुम्ही पाहू हं. शकता, बघू शकता किंवा कुणाला जर माझा सल्ला हवा असेल बिझनेसच्या बाबतीत, तर तुम्ही बिनधास्त मला कधी फोन करू शकता, अप्रोच करू शकता. ज्यालाही आपला बिझनेस मोठा करायचा असेल तर. एक नवीन सीरीज पण आम्ही आमच्या Instagramवरती घेऊन येतोय, ओके. की एक छोटा दुकानदार आपला बिझनेस कसा वाढवू शकतो. तर आमची बरोबर. याच्या आधी एक सीरीज बनवली आम्ही, की बिझनेस कसा सुरू करावा. ती ओके. जरी बघितली तरी तुमच्या लक्षात येईल. कारण 90-90 सेकंदाची फक्त ते रील आहेत ओके. 7 हां, हां. दिवसांच्या. हं, हं, हं. तर त्या जरी बघितल्या तरी त्या बिझनेसमध्ये खूप काही तुम्हाला शिकायला भेटेल. तर बिझनेस वाढवण्याची अपेक्षा ठेवा. फक्त मी एक हातगाडी लावली, एक छोटंसं दुकान टाकलं म्हणजे माझी लाईफ तिथंच गेली. ह्या ते नका का. पद्धतीने तुम्ही जर बिझनेस करत असाल तर त्याला मी सेल्फ एम्प्लॉईड म्हणतो. त्याला मी हं, बिझनेस हं. नाही मानत. बरोबर. म्हणजे बिझनेस एक्सपान्शनकडे पण लक्ष दिलंच लक्ष दिलं पाहिजे. पाहिजे. टार्गेट हं. तुमचं नेहमी मोठं पाहिजे. हं, हं. उदाहरण द्यायचं झालं, तर मुकेश अंबानीकडे तर का आता काही कमी नाही ना, तो बसून खाऊ शकतो हो, ना. हो, पण हो. तो बिझनेस एक्सपांड का का करतो? कारण करतो? माणसाने आपली प्रगतीकडे जाणं हे हं, हं. मानवाचं कर्तव्य आहे. बरोबर. म्हणजे भेटलंय त्याच्यावरती न थांबता थोडं हां, आणखीन पाहिजे, हां. आणखीन कारण प्रयत्न तुम्हाला करत राहायचं. देवाने जे दिलेलं आहे ना, हं, हं, हं. तर माझं असं म्हणणं आहे, हं. की तुम्हाला जे देवाने दिलेलं आहे, त्याचा तो हिशोब घेईल. तुम्हाला हात बरोबर. दिला, त्या हाताचा काय उपयोग केला? तुम्हाला बरोबर. जीभ दिली, त्या जिभेचा काय उपयोग? तुम्हाला जर आम्ही माइंड दिलं, तर त्या माइंडचा तुम्ही काय उपयोग केला? मानवाच्या प्रगतीसाठी तुम्ही काय केलं? काय केलं? बरोबर. खरंच हा खूप मोलाचा सल्ला आपल्याला भेटलेला आहे. आपण देव आपल्याला हिशोब विचारणार, की तुम्ही नक्की काय हां, यूज मी केलं, जे काय यूज केलं? दिलं, जे त्याचं तुम्ही केलं काय? केलं काय? बरोबर. हा खूप मोलाचा सल्ला आपल्याला मिळालेला आहे. तर आत्ता आपण यांच्याशी सरांशी चर्चा करून खूप काही बिझनेस रिलेटेड माहिती मिळालेली आहे. तर सरांचे खूप आभार. सर आले, तुम्ही बोलले, तुमचं एवढं मौल्यवान ज्ञान आम्हाला दिलं. खरंच या पॉडकास्टमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणखीन इन फ्युचर कधी काय योगायोग आला तर आणखीन आपण गप्पा गोष्टी करतच राहू. नक्कीच, नक्कीच. तर सर आले, तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर धन्यवाद. सर खरंच आभारी आहे.